मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आरोग्य शिबिरातून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्यातच देव दिसतो। पालकमंत्री संजय राठोड यांचे भावउद्गार। नेर येथील आरोग्य शिबिराचा 1,500 रुग्णांनी घेतला लाभ। मी राजकारणापेक्षा समाजकारणाला कायम प्राधान्य दिले। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून नागरिकांना आरोग्य शिबिरातून सुविधा पुरवण्याचा प्रयत्न सातत्याने करतो। या शिबिरातून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्यात मला माझा देव दिसतो असे भावउद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले। आरोग्य सेवा समिती यवतमाळद्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 15 जून शनिवारी सकाळी अंदाजे 11 वाजता नेर येथील नेहरू महाविद्यालयात आरोग्य संकल्प अभियानांतर्गत अतिविशेष उपचार आणि मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार, औषधी वाटप शिबिर घेण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संजय राठोड बोलत होते। यावेळी पराग पिंगळे, परमानंद अग्रवाल, नामदेव खोब्रागडे, भाऊराव ढवळे, मनोज नाल्ले, मजहरबाई, रितेश चिरडे, वैशाली मासाळ, अर्चना इसाळकर, सुमित खांदवे, गजानन भोकरे, सुभाष भोयर, निलेश शेळके, दीपक आडे, रुपेश गुल्लाने आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शिबिरात नेर तालुक्यातील 1,679 रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला। पुढे बोलताना नामदार संजय राठोड म्हणाले, अनेकदा आर्थिक परिस्थिती अभावी रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतात। त्यातून आरोग्यात अनेक गुंतागुंत निर्माण होते। आपल्या मतदारसंघातील एकही व्यक्ती उपचारांशिवाय राहू नये, सर्वांना उत्तम उपचार मिळावे यासाठी दर 3 महिन्यांनी दिग्रस, दारवा, नेर येथे हे अतिविशेष आरोग्य शिबिर घेण्यात येते। हे शिबिर कोणा एका समुदायासाठी नसून सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी असल्याचे नामदार राठोड यांनी यावेळी सांगितले। या आरोग्य संकल्प अभियान शिबिरात नेर तालुक्यातील विविध गावातून आलेल्या 1,600च्या वर रुग्णांची तपासणी करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले। विविध गंभीर आजार असलेल्या रुग्णांची विशेष नोंद घेऊन त्यांच्यावर सावंगी मेघे येथे उपचार करण्यात येणार आहे। त्यासाठी रुग्णांना तारीख आणि वेळ देण्यात आली। या रुग्णांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयामार्फत सावंगी येथे उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे। रुग्ण आणि त्यांच्या सोबतच्या एका नातेवाईकाच्या येण्या-जाण्याची, भोजन आणि राहण्याची मोफत व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे। रुग्णांचा उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येणार असून योजनेत न बसणाऱ्या रुग्णांच्या उपचारांचा खर्च आयोजकांतर्फे केला जाणार आहे। आजच्या शिबिरात मेडिसिन, हृदयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, बालरोग, कान, नाक, घसा, श्वसन रोग, मानसिक विकार रोग, मेंदूविकार, दंत आणि मुखरोग, युरो म्हणजेच किडनी, कर्करोग, मूत्ररोग, पोटविकार आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केलेत। रुग्णांना शिबिरातच औषधींचे मोफत वाटप करण्यात आले। बस स्थानक ते आरोग्य शिबिर स्थळापर्यंत रुग्णांसाठी ऑटोची मोफत व्यवस्था आणि शिबिरस्थळी नाश्ता, पाणी आदी व्यवस्था ठेवण्यात आली होती। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य शिबिराने येथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले। पालकमंत्री संजय राठोड यांनी शिबिरस्थळी आलेल्या ज्येष्ठ आणि दुर्धर आजारग्रस्त रुग्णांची आस्थेने विचारपूस केली। या आरोग्य संकल्प अभियानाच्या यशस्वीतेकरिता शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना आणि महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।